नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी कुमुद. श्री स्वामी समर्थ. आज रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी बनवते आहे रामनवमीनिमित्त लापशी. आमच्या गावी आजच्या दिवशी लापशीचा प्रसाद असतो. आपण आता ती बनवायला घेऊया. थोडंसं तूप ॲड केलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेते. इथे ड्रायफ्रूट्स मी हे तुपामध्ये परतून छान घेतले. आता मी यामध्ये ॲड करते लापशी. 1 वाटी लापशी घेतली आहे. तर मी धुवून घेतली आहे थोडीशी. 10 मिनटं भिजवलेली आणि नंतर मग तिला धुवून घेतली. आता तुपासोबत मी छानपैकी तिला परतते. आमच्या गावी तरी रामनवमीच्या दिवशी हाच प्रसाद बनवला जातो. तुमच्याकडे काय बनवतात? यामध्ये आता गूळ ॲड केला आहे मी आणि त्याला छानपैकी एकजीव लापशी आणि गूळ होईपर्यंत परतून घेते. एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे टोपामध्ये. गरम पाणी ॲड केल्यामुळे व्यवस्थित फुलते लापशी. थोडंसं पाणी ताटामध्ये ठेवून मी हे झाकण ठेवते 5 मिनटं, म्हणजे लापशी खाली चिकटणार नाही. इथे आता लापशी व्यवस्थित एकजीव झाली आहे, गूळ आणि लापशी. यामध्ये आता गरम पाणी ॲड करूया. त्यापूर्वी हे भाजले तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केलेत आणि त्यानंतर ही वेलची पूड आणि थोडेसे केसर हे सगळं ॲड केलं आहे आणि आता यामध्ये गरम पाणी ॲड करते. गरम पाणी एकदम थोडं थोडं ॲड करत जाऊया, नाहीतर मग एकदम पातळ होऊ शकते. आता 10 मिनटं वाफवून घेऊया आणि मग आपली रेडी होईल लापशी. इथे आपण आता बघूया, झाकण काढून लापशी आपली रेडी आहे. मस्तपैकी वाफळलेली आहे आणि पूर्णपणे ती शिजली आहे. असं नाही आहे की कच्ची राहिली आहे. आणि आता ही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बघा रेडी आहे. बघा पूर्णपणे शिजलेली आहे ही लापशी. पुन्हा एकदा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा देवाला आता नैवेद्य दाखवून घेऊया.